आणि नॉन स्ट्रायकर एंडला विकी तवले आणि बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर आकाश पाटील बॉलिंग साठी आलाय. कैरी टीम आपला कॅप्टन पाठवा, नाणेफेकी करून आपण घेऊ. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आणि करण ठोंबरेच्या बॅट मधून वाडिश लॉंग ऑफला हर्षने सोडली ही कॅच. 2 धावा मिळतात पहिल्याच बॉल वरती. कमालीचा फटका खेळण्यात आला आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट करतोय नावंडे संघ. 3 धाव संख्येने अकाउंट खुलं केलंय नावंडे टीमने या मॅच मध्ये. 25-30 धावा बनवाव्या लागतील नावंडे टीमला या मॅच मध्ये, कारण समोर देखील तगडी स्टारकास्ट आहे चिंचोली गोहे टीमचा. जर आपण विचार केला, आकाश पाटील असेल, संदेश पाटील असतील, त्यांच्या बरोबरीने खेळणारे सगळेच फलंदाज असतील, कमालीच्या टचमध्ये. आणि अशा विरोधामध्ये एक आव्हानात्मक टार्गेट या मॅच मध्ये सेट करावं लागेल. आकाश पाटील पुनश्च सज्ज होतोय, त्याच्या समोर विकेट टवले. 3 धावा दाफलकावरती. इथे लेटकट करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दाखवायची होती. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मात्र केली जाते आकाशच्या माध्यमातून. 10 मिनिटाचा वेळ आहे 2 षटकं टाकण्यासाठी. 5:09 हा सामना चालू झालाय. यस, सागर पाटील येत आहेत. इथे लेटकटचा फटका पॉइंटच्या दिशेने. विकेट इथे बघते आपण फिल्डरला बॉल सापडलाय. 1 धावने धावफलक जाऊन पोचेल. 4 धावा धावफलकावरती. विकीचं देखील अकाउंट खुलं होत आहे. 3 वरती खेळतोय करण. 2 टीम दरम्यान हा टॉस आपण केला जातोय. तिसरी क्वार्टर फिनालेची लढत. चांगला फटका करण ठोंबरेच्या बॅट मधून आलाय. वाडिश मिड विकेटला षटकार. थँक्यू. बघायला मिळाला. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. मोरुबे आणि कैरे या 2 टीम दरम्यान हा सामना असेल. 10 धावा धावफलकावरती. इथे आणखी एक स्क्वेअर केटचा देखना फटका. तिथे आहे फिल्डर, परंतु आपण बघतो चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. 1 धाव मिळती आहे ती करण ठोंबरेला या बॉलवरती. 1 ने धावफलक जाऊन पोहोचताय. 11 धावा धावफलकावरती येतात. करण चांगली बॅटिंग करतो या सामन्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 3 आल्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर ही सिंगल. इथे पाठीमागच्या दिशेने चांगला फटका आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल जातोय. विकेटच्या बॅट मधून आलाय. हा चौकार. षटक संपले पहिलं आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 15 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिले षटक संपले. चला टीम मीटिंग नको. आणि बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन आले स्वतः कॅप्टन संदेश पाटील. एक अनुभवी खेळाडू आहे. बॅटिंग तितकीच सरस करतो, परंतु आता गोलंदाजीची धुरा मात्र आपल्या खांद्यावरती त्यांनी घेतली आहे. आणि जो षटक महागडं पडलं आकाश पाटीलचं, त्याची पुनरावृत्ती या मॅचमध्ये जर झाली, या षटकामध्ये तर एक मोठं टार्गेट उभं राहील. परंतु जर कमबॅक झालं, 25च्या आतमध्ये रोख लावण्यामध्ये यश आलं, तर मग मजा येईल सामन्यामध्ये. विकी स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला आहे. स्ट्रायकर एंडला करण ठोंबरेला आपण बघतोय. 10 वरती तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला विकी खेळतोय 5 वरती. 15 धावा धावफलकावरती तब्बल आल्यात. संदेश पाटील इथे स्लोवर वन हाताळण्यात आला होता. फिरकी पट्टू आहे. संदेश पाटील टप्प्यावरती कॉन्सन्ट्रेट करत असतो आणि तो टप्पा त्याला पहिल्या बॉलवरती सापडलाय. रिव्ह्यू घेण्यात आलाय वाईट साठी. फिल्डिंग टीम रिव्ह्यू, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. नावंडे टीमने चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला.
चेकअप आपण करू आता. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल बघायला मिळाला, कारण लेफ्टी बॉलरचं आपण बघितलं ना, समोरून बाहेरच्या दिशेने अँगल बनवणारा चेंडू बघायला मिळाला संदेश पाटीलचा करण ठोंबरेसाठी. पुढे सरसावून फुल टॉस केला बॉलला, मिड विकेटला फिल्डर तिथे आहे. एकच धाव मिळेल करण ठोंबरेला या बॉलवरती. एकने धाव फलक जाऊन पोचेल. 16 धावा धाव फलकावरती येत आहेत. 16 धावा धाव फलकावरती येत आहेत. संदेश पाटील, चिंचोली गोहे टीमचा एक महत्वाचा खेळाडू, त्याला कमबॅक या मॅचमध्ये करून द्यावं लागेल. मोठे फटके पासून वंचित ठेवावं लागेल, तरच मी म्हणेन हा टार्गेट जो आहे, जो 30-35 दिसतोय, तो 25च्या आतमध्ये थांबवू शकतो. विकी स्ट्रायकर एंडला. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फ्लाय स्लिपच्या दिशेने बॉल गेलाय. विकीच्या बॅटमधून एक धाव मिळते या बॉलवरती. कोणतंही क्वेश्चन नव्हतं एक्स्ट्राचं. एकच धाव मिळते या बॉलवरती. एकने धाव फलक जाऊन पोचतंय. 17 धावा धाव फलकावरती येत आहेत. 17 धावा धाव फलकावरती येत आहेत. 3 बॉलवरती फक्त 2च धावा खर्च केल्या संदेश पाटीलने या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15 आणि नंतर 3 बॉलवरती आल्या 2. इथे व्हाईट बॉल नक्कीच येईल, कारण लेग स्टंपच्या बाहेरून बॉल गेलाय. तिथे रनआउटची संधी. 1+1. आता दुसरी धाव देखील कंप्लीट करते कारण व्हाईट बॉल +2 धावा, म्हणजे 3 धावा आल्यात या बॉलवरती. 3ने धाव फलक जाऊन पोहोचते. 20 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा धाव फलकावरती. आता 3 बॉलवरती 5 रन खर्च करतोय संदेश पाटील. खराब फिल्डिंग बघायला मिळाली आणि त्याचा फायदा घेतलाय नावंडी टीमने. इथे पुढे सरसावून पुनश्च मारण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला एक धाव मिळतीये या बॉलवरती. 1ने धाव फलक जाऊन पोचेल. 21 धावा 21. 21 धावा धाव फलकावरती येत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 21 धावा 21. करण आणि विकी दोघांमध्ये भागीदारी चांगली आहे. इथे दांडी गुल करतोय विकीची. बॉल खाली राहिला विकी सांगतोय आणि पहिला फलंदाज बाद होईल नावंडे संघाचा या मॅच मध्ये. चिट्ट्या आहेत, म्हणजे जे कुपन तुम्ही फाडलेत ते बंद केले जातील या मॅच नंतर. इथे फ्लाइट दिली होती. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मात्र होते. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. 21 धावा धाव फलकावरती आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज.
आकाशवरती मार पडला, परंतु तदनंतर कमबॅक केलं संदेश पाटीलने. ओव्हरमध्ये फसवे चेंडू टाकले, लेंथमध्ये परिवर्तन, फ्लाईट दिली आणि त्या परिस्थितीमध्ये संभ्रमात पाडलं ते नावंडेकरांच्या फलंदाजांना. 12 बॉल 22 ची गरज आहे. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. डेव्हिड वॉर्नर ऑफ खलापूर टेनिस बॉल क्रिकेट, संदेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने आकाश पाटील, हे दोघे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. संदेश पाटील, आकाश पाटील ही सलामीची जोडी. 12 बॉल 22 ची गरज आहे. 11च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत चिंचोली गोहे टीमला. अर्थातच जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गोहे. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला जय मल्हार नावंडे टीमचा, तर चांगले चांगले गोलंदाज या टीमकडे आहेत. पॉवर प्ले नाही आहे. कोणताही पॉवर प्ले नाही आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन आला आहे तो सुहास. एक व्हेरिएशन करणारा गोलंदाज सुहास बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे. पहिल्या रात्रीमध्ये काय कमालीचे षटकं टाकली होती सुहासने. तो इतिहास आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल या मॅचमध्ये नावंडे टीमला, कारण एक चांगलं टार्गेट या वातावरणामध्ये 12 बॉल 22 बनवणं देखील कठीण आहे. परंतु जर आकाश पाटील आणि संदेश पाटील जर क्रीजवरती राहिले तर मग एका षटकामध्ये देखील सामना फिनिश होऊ शकतो. ही त्यांच्याकडे असलेली क्षमता आहे, ही त्यांच्याकडे असलेली पॉवर आहे. बघूया काय घडते सामन्यामध्ये, कोणता संघ ठरतो जो अंतिम 3 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरेल. अगोदर कांडोली संघ क्वालिफाय झालाय अंतिम 3 मध्ये. प्रत्येक ठोंबरे संदेश पाटील यांचा मामाचा मुलगा यांच्याकडून संदेशच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्ट्रायकर एंडला संदेश पाटील, सुहास बॉलिंग ट्रॅकवरती. 12 बॉल 22 धावसंख्येची गरज. जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. पहिलाच बॉल सोडून दिलाय, पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आलाय, दंडित केलंय लगेचच सुहासला. ऑफस्टिकच्या लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो सुहासने. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय चिंचोली गोहे टीमचा. 12 बॉल आता 21 ची गरज आहे. येथे ऑन साइडला पॅटर्न स्ट्रोक संदेश पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. की हा सामना पहिल्या ओव्हरमध्ये देखील फिनिश करून देऊ शकतो. त्याच्या रडारमध्ये बॉल तुम्ही दिला ना तो मैदानाच्या बाहेरच पाठवतो. डेव्हिड वॉर्नर स्टाईलने फटका खेळण्यात आलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार. धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 धावा धाव फलकावरती. आणि आता इलेक्ट्रिक स्कूटीची पाहणी केली जाते. पाहणी केली जाते आता इलेक्ट्रिक स्कूटीची. संदीप बोराडे फार आकर्षित होत आहेत त्या स्कूटीला, कारण एक स्कूटी का बाईक आहे, स्कूटी इलेक्ट्रिक स्कूटीज त्यांच्या नावावरती आहे. आणि ज्यांच्या नावावरती 2 स्कूटी आहेत ते प्रवीण टेंबे. आणि अजून 2 षटकार आले तर केशव ठोंबरे साहेबांकडून 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल संदेश पाटीलला. जाऊया मॅच कडे. 7 धावा धाव फलकावरती. 22चा पाठलाग करायचे. 15ची अजूनही गरज. येते पुन्हा एकदा त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले ऑफ प्रिव्हियस बॉल. आणखी एक षटकार. आता हे 1000 रुपयाचं जे पारितोषिक लावलंय ना ते खतऱ्यामध्ये आहे, ते डेंजर झोन मध्ये आहे. बॉलची पूर्तता करा, चेंडूची पूर्तता करा. आणि संदेश पाटील यांचे मामा यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलंय. लगातार 3 षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज आहे. आणि 2 तर आलेत, आणखी एक आला तर मग या सामन्याची हवा काढून घेऊन जाईल संदेश पाटील.
इलेक्ट्रिक स्कूटी, वॉशिंग मशीन आणि स्मार्टफोन हे पारितोषिकं आहेत. सगळ्यांच्या नजरा त्या लकी ड्रॉवरती आहेत. पहिली सेमीफायनल जशी चालू होईल ना, त्यामध्ये आपण पहिली चिठ्ठी काढणार आहोत, दुसरी सेमीफायनलला दुसरी चिठ्ठी काढणार आहोत आणि फायनलला तिसरी चिठ्ठी काढणार आहोत. पहिली असेल ती वॉशिंग मशीनसाठी चिठ्ठी, दुसरी असेल ती स्मार्टफोनसाठी आणि तिसरी असेल ती बाईकसाठी. येथे षटकारांची हॅट्रिक का चौकार आलाय. हजाराचं पारितोषिक वाचलंय, परंतु 4 धावा मिळतात या बॉलवरती. 4ने धावफलक जाऊन पोहोचतोय. 17 धावा धावफलकावरती. 5 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 1 फूट कमी पडला अंतर, नाही तर मग 1000 लागू होते संदेश पाटीलला. 1 वीत कमी पडली का. यस, संदीप बोराडे यांचं सगळीकडे लक्ष असतं. या मॅचची हवा काढून घेऊन गेलाय संदेश पाटील. मी मगाशी उल्लेख केला की संदेश पाटील राहिला तर मग 1 षटकातच मॅच फिनिश होईल. सोडून दिलाय बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 18 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक. 4 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बरेच चेंडू बाकी आहेत, 1 षटक देखील बाकी आहे. सुवास, असं वाटलं सगळ्यांना की सुवास फिरकी पट्टू आहे, चांगला टप्प्यावरती बॉलिंग करतो, त्याच्या विरोधामध्ये आक्रमण इथे चढवलं आहे. षटकार मला तर 500चं कॅच प्राईज आहे. पुन्हा सोडून दिलाय बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर शरीरापासून दूरवर ठेवणारा बॉल. आणखी एक व्हाईट बॉल. 19 धावा धावफलकावरती. अजूनही 3 ची गरज. संदेश पाटील आकाशला स्ट्रायकर एंडवरती आणतच नाहीये. एका हाती तो सांगतोय की माझा हा डाव्या हाताचा खेळ आहे. 22 धावा. फुलटॉस बॉल. शरीराचा वेध. मिसिंग लेग स्टंप पंच सांगतायत. 1 धाव मिळते लेग बाईटची. 1ने धावफलक जाऊन पोचेल. एकूण 20 धावा धावफलकावरती. आकाश पाटील बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 ची गरज आहे. जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ते पहिल्या 3 मॅचेसचे कॅल्क्युलेशनचेच आहेत, याची नोंद आपण घ्या सगळ्यांनी. सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनलचे कोणतेही पॉइंट्स गृहीत धरले जाणार नाहीत. यानंतर 2 मॅचसाठी संदीप बोराडे असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि फायनलसाठी असतील हॅरी पिंगळे. ओव्हर झाली आहे पहिली समाप्त. 2 धावसंख्येची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती, म्हणजे 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये कैरे संघ खेळणारे असं नो डाऊट हॅरी पिंगळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील, कारण कैरे टीमने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सो फिल्डिंग करावी लागेल जीवन 11 मोरबे संघाला. आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन उभे राहा. दोन्ही टीम्स सज्ज राहा. आपण कैरे टीमला देखील विनंती की आपण सुद्धा येऊन उभे राहा, कारण कोणताही विलंब करू नका. 5:30 आता वाजत आलेत. ड्रॉ थोड्याच वेळात आपण करू. कोणती टीम फायनल मध्ये जाईल याचा ड्रॉ आपण करतोय जसा हा सामना फिनिश होईल. कांडोली टीमचा कॅप्टन येऊन बसा. कांडोली टीम लगेच आपण कट केलं चेंडू. 1 धावसंख्येची आता गरज असेल. 1 धावसंख्येची आता गरज असेल. कांडोली टीमचा कॅप्टन या लगेच.
एक धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. संदेश पाटील स्ट्रायकर एंडला. चिंचोली गोहे टॉप 3च्या उंबरठ्यावरती उभा आहे. इथे शरीराचा वेध घेणारा बॉल, पंचांचा बादचा इशारा आलाय. संदेश पाटीलला परतावं लागेल. 1ची गरज आहे. काहीही घडू शकतं सामन्यामध्ये. 6 मध्ये 1 देखील वाचवताना आपण बघितले. हा कारनामा करेल का गोलंदाज नावंडे संघाचा? बॅटिंगसाठी चाललाय अक्षय पाटील. अक्षय पाटील बॅटिंग करण्यासाठी गेलाय. 1 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या बॉलपर्यंत सामना घेऊन गेले तर मजा येईल सामन्यामध्ये. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आणि इथे सामना फिनिश. सामना जिंकलाय. चिंचोली गोहे संघाने केलाय टॉप 3 मध्ये प्रवेश. चला या पण कांडोली संघाचा कॅप्टन आणि चिंचोली गोहे टीमचा कॅप्टन आपण ड्रॉ करतोय. मग नंतर आपली घाई होणार नाही.